मला जर्मनीला येऊन 10 ते 12 दिवस तरी झालेत. तुम्ही माझे बरेच ब्लॉग्स पाहिलेत. आता या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत पोट्सडॅमचा सनसूसी पॅलेस, जिथे मी आणि तनिष गेलो होतो. आता थोडं फिरल्यामुळं मला इथले बरेच रस्ते माहिती झालेत. आज मी आले होते घराजवळील बायो मार्केटमध्ये. अर्थातच हे थोडं महाग असतं, पण इथे बरेच फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट्ससुद्धा होते. यानंतर पुढे मी एका सुपरमार्केटला गेले आणि थोडी खरेदी केली. पहिल्यांदाच एकटी आले होते, त्यामुळे बरेच रूल्स माहिती नव्हते. पण बाहेर पडलं ना की सगळं समजतं. दुसऱ्या दिवशी मस्त ऊन होतं, तर ठरवलं पोट्सडॅमला जाऊया. तिथे एक पॅलेस आहे, तो पॅलेस मला बघायचा होता, तर तनिषला पण सुट्टी होती. आम्ही साधारण 12 वाजता निघालो. आम्हाला इथून 1 तासभर लागणार होता. इथलं जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे हे खूप सेफ आणि क्लीन आहे, त्यामुळे आपण खूप फास्ट जिथे हवं तिथं पोहोचू शकतो. फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही गुगल मॅप किंवा ॲपल मॅप यूज करू शकत असाल तर हे खूप इझी आहे. सगळ्यात आधी आम्ही पोचलो हॉपानऑफ स्टेशनला. हे जर्मनीची राजधानी बर्लिनमधील मुख्य आणि सर्वात मोठं स्टेशन आहे. हौपानहॉफ या जर्मन शब्दाचा अर्थच मुख्य स्टेशन असा होतो. हे स्टेशन 2006 मध्ये सुरू झालंय म्हणे. युरोपमधील सर्वात आधुनिक आणि मोठ्या रेल्वे स्टेशनपैकी हे एक मानलं जातं. येथे रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. स्टेशनमध्ये अनेक मजले आहेत. वरच्या आणि खालच्या स्तरांवर वेगवेगळ्या रेल्वे लाईन्स चालतात. ICE हाय स्पीड ट्रेन्स, रिजनल ट्रेन्स, एस-बान, U-बान या सेवा इथं उपलब्ध आहेत. हे स्टेशन काच आणि स्टील वापरून आधुनिक शैलीत बनवलेलं आहे. मोठे काचेचे छप्पर स्टेशनला आकर्षक रूप देतं. रात्री लाईट्समुळे हे स्टेशन खूप सुंदर दिसतं. या स्टेशनच्या जवळच ब्रँडनबर्ग गेट आणि राईस्टॅग बिल्डिंग सारखी प्रसिद्ध ठिकाणं आहेत. या आधीचा तनिषचा जो ग्रॅज्युएशन सेरेमनीचा व्लॉग आहे ना, त्यामध्ये तनिषनेच ब्रँडनबर्ग गेटबद्दल माहिती दिली आहे बघा. या स्टेशनच्या बाहेरच मला हे आईस्क्रीम्स दिसले. हे फक्त रिअल फ्रूट्स आणि दुधाने बनवलेले असतात. याला जलाटो म्हणतात. आय थिंक कोल्हापूरमध्ये सुद्धा आता जलाटो आईस्क्रीम मिळतं. मी जे घेतलं होतं ते योगर्ट आईस्क्रीम होतं आणि खूप मस्त होतं. बर्लिनच्या मेन स्टेशनमधून आम्ही पोट्सडॅमच्या मेन स्टेशनला पोचायला साधारण 1 तासभर लागला आणि तिथून पुढे सेन्सूसी पॅलेसला पोचायला आम्हाला साधारण 25 ते 30 मिनिटं लागणार होती. बरेचसे जे जर्मन शब्द आहेत त्याचे उच्चार आपल्याला जमत नाहीत, पण ट्राय करत राहायचं. जाताना आपल्याला बऱ्याच इमारती दिसतात. खूप सुंदर इमारती आणि खूप जुन्या इमारती आहेत. त्यांचं आर्किटेक्चर बघितलं ना, इतकं सुंदर आहे. इथले बसेस, ट्रेन्स, ट्रॅम्स सगळेच तुम्हाला इतके स्वच्छ दिसतील ना, आणि आपण सुद्धा तितकंच स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो त्यामुळं. बऱ्याचदा आपण आपल्या लोकांना नावं ठेवतो किंवा आपल्या सरकारला नावं ठेवतो, पण इथली जी लोकं आहेत ना, ती स्वतःसुद्धा शिस्त तितक्याच कडकपणे पाळतात. हे बघितल्यावर खरोखर आपल्याला असं वाटतं की आपण सुद्धा हे अंमलात आणायला हरकत नाही. थोड्याच वेळात आम्ही पॅलेसला पोचलो. वातावरण थोडंसं ढगाळ होतं, पण पाऊस नव्हता. इथे गेल्याबरोबर आम्हाला इथे एक मॅप दिसला. त्या मॅपमध्ये कुठे कुठे काय काय बघायचं हे सगळं आपल्याला लक्षात येतं. सनसूसी हा फ्रेंच शब्द आहे, म्हणजे काळजीमुक्त किंवा चिंतामुक्त. राजा फेडरिकला हे ठिकाण विश्रांतीसाठी आणि शांत जीवनासाठी हवं होतं म्हणे. बाहेरूनच हे खूप सुंदर दिसत होतं. तनिषची आणि माझी ही पहिलीच ट्रिप होती. वन डे ट्रिप होती अर्थातच. नेहमी आमच्याबरोबर संजय असतो, पण आज तो नव्हता. त्यांची ठराविक टायमिंग असते आणि त्यांनी आम्हाला हे ऑडिओ प्लेयर दिलं होतं. तुम्ही ज्या ज्या पॅसेजमध्ये किंवा ज्या ज्या हॉलमध्ये जाता, त्या प्रत्येक हॉलबद्दल व्यवस्थित माहिती आपल्याला त्या ऑडिओ प्लेअरमधून ऐकायला मिळते. हा पॅलेस पिवळ्या रंगाची सुंदर इमारत, मोठ्या खिडक्या आणि कलात्मक सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. राजवाड्यात सुंदर हॉल, चित्रे आणि प्राचीन फर्निचर आपल्याला पाहायला मिळतं.
याआधी आम्ही राजस्थानला जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा आपल्यासोबत आपण गाईड घेऊन जातो आणि ते आपल्याला सगळी माहिती देतात. तर आपले राजवाडे पण इतके सुंदर वाटले मला. अर्थातच हे नव्हते असं नाही, पण ते बघितल्यामुळं असं काही वेगळं बघितल्यासारखं फील आलं नाही. पण अर्थातच यांचं जे आर्किटेक्चर आहे आणि आपलं जे आर्किटेक्चर आहे, यामध्ये फरक तर असणारच. या राजवाड्याच्या भोवती सुद्धा एक मोठं गार्डन आहे. त्याला सॅन्सोसी पार्क असं म्हणतात. इथं आपल्याला द्राक्षाच्या बागा, फाउंटन, पुतळे तसंच वेगवेगळी फुलं बघायला मिळतात. इथे मला गोल्डन रंगाचा वापर बराच जाणवला. त्यांच्या प्रत्येक आर्किटेक्चरमध्ये, प्रत्येक इमारतीमध्ये मला गोल्डन कलर दिसत होता. इथले पेंटिंग्स विशेषतः मला आवडले. खूपच सुंदर. हे वॉचवाला टेबल तर बघा किती सुंदर आहे. हे नक्षीकाम. इथे पूर्ण तुम्हाला फुलं, पानं, फळं याचं नक्षीकाम दिसतं. याची सगळी माहिती त्या व्हिडिओ रेकॉर्डरमध्ये होती. प्रत्येक रूमबद्दल, प्रत्येक हॉलबद्दल आपल्याला माहिती मिळते. मला सगळ्यात जास्त आवडलेला हॉल म्हणाल तर तो पुढचा होता आणि शेवटचा. किती सुंदर आहे बघा. मला हा हॉल इतका आवडला का मला माहिती नाही, पण दिसताना सगळे फ्रूट्स वगैरे अगदी रिअल वाटतात बघा. हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला जे व्हिडिओ रेकॉर्डर दिलेले असतात ते आपल्याला जागेवर ठेवायचे आहेत आणि बाहेर जे गार्डन आहे ते पण तितकंच सुंदर आहे. फुलं, पानं, वेगवेगळी झाडं इतकी सुंदर आहेत ना, नेचरमध्ये आम्ही हरवून जातो. मला हे गार्डन बघितल्यावर उटीच्या गार्डनची आठवण झाली. का माहिती नाही. हे बर्लिनजवळील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे म्हणे. दरवर्षी लाखो पर्यटक इथं भेट देतात. इतिहास, कला आणि निसर्ग यांचं सुंदर मिश्रण इथं आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही निघालो, पण भूक पण खूप लागली होती. येताना त्या स्टेशनला मी आणखी एक आईस्क्रीम घेतलं. मी आईस्क्रीम लवर नाही आहे, पण मला हे योगर्ट आईस्क्रीम इतकं आवडलं, आणखी एकदाही मी खाईन. बरंच फिरलो होतो, त्यामुळं भूकसुद्धा खूप लागली होती. पुन्हा आम्ही मेन रेल्वे स्टेशनला पोहोचलो. ट्रेन यायला अजून उशीर होता. मग आम्ही रेवे सुपर मार्केटमध्ये गेलो. आता भूक लागली आहे म्हटल्यावर ब्रेडशिवाय पर्याय नाही असं वाटत होतं. पण इथे एक रेवे म्हणून सुपर मार्केट आहे. इथे आपल्याला फूड बार ऑप्शन मिळतं. म्हणजे जर तुम्ही सॅलड लवर असाल तर हे तुम्हाला नक्की आवडेल. कारण यामध्ये बरीच व्हरायटी होती सॅलड्समध्ये. इथे आपल्याला एक बाउल घ्यायचं असतं आणि ऑलरेडी तिथं सगळा जो मेन्यू असतो तो व्यवस्थित मांडून ठेवलेला असतो. तुम्हाला काय काय घ्यायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित घ्यायचं. आता हे तुमच्या टेस्टवर आहे की तुम्हाला काय आवडतं. पास्ता आवडतो, सॅलड आवडतं. व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही ऑप्शन्स असतात. मी सॅलड थोडं जास्ती घेतलं, कारण मला सॅलड्स आवडतात. त्यानंतर तुम्हाला हवा तो सॉस घालायचा त्यावर. हे सगळं मला तनिष्क रेडी करून देत होता, कारण मला यामधलं काहीच माहिती नव्हतं. पण मला हे फूड बाउल खूप आवडलं. यानंतर आम्ही जाणार होतो म्युझियम आयलंडला. हे बर्लिन शहरातील अतिशय प्रसिद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी जगप्रसिद्ध अशी 5 म्युझियम्स आहेत. हे ठिकाण UNESCO जागतिक वारसा स्थळ आहे. इथे तुम्हाला बऱ्याच ऐतिहासिक बिल्डिंग्स दिसतील. खूप सुंदर आहेत. आम्ही जाऊपर्यंत थोडासा पाऊस पडला होता आणि अजूनही पाऊस चालू होता, पण बारीक होता पाऊस. हे जे ठिकाण आहे हे इतिहास, कला आणि पुरातत्वशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. इथे प्राचीन ग्रीक आणि मध्यपूर्वेतील ऐतिहासिक वस्तूसाठी प्रसिद्ध असलेलं एक म्युझियम आहे. याशिवाय इजिप्तची प्रसिद्ध राणी यांचा पुतळा सुद्धा आहे.
प्राचीन ग्रीक आणि रोमन कला संग्रह सुद्धा आहे. हे जे आपण बघतोय हे आहे बर्लिन कॅथेड्रल. स्प्री नदीवरील बोट सफर खूप प्रसिद्ध आहे इथं. इथे सुंदर कॅफे आणि चालण्यासाठी सुंदर रस्ते आहेत. बर्लिनमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी हे मस्ट व्हिजिट ठिकाण मानलं जातं. कला, इतिहास आणि वास्तुकला यांचं सुंदर मिश्रण इथं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर पाणी हवं होतं म्हणून आम्ही एका सुपरमार्केटला गेलो. तर हे सगळे पाण्यासाठीचे ऑप्शन्स आहेत. यामध्ये सुद्धा फ्लेवर्स आहेत. आम्हाला नंतर संजयसुद्धा जॉईन झाला. आम्ही एका जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेलो होतो. काय ऑर्डर केलं होतं मला काही माहिती नाही, पण टेस्ट करायचं होतं. मी पहिल्यांदाच जॅपनीज टेस्ट करत होते. मजा आली. छान वाटलं जेवण. आय होप तुम्हाला आपले व्लॉग्स आवडतात. हा आपला 5वा व्लॉग असेल कदाचित. या आधीचे व्लॉग्स पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या. तुम्हाला नक्की आवडतील. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.